अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी ज्योती आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं खूप स्वागत करत आहे। तर बघा, आता महाशिवरात्री जी आहे ती आपण सर्वजण साजरी करणार आहोत। या महाशिवरात्रीचा अत्यंत असा दुर्मिळ योग जुळून आला आहे। बघा, 15 दिवस आधीच आपल्या पृथ्वी तलावर शिवतत्व असल्याची जाणीव होते आणि परत ती महाशिवरात्रीनंतर सुद्धा 15 दिवस आपल्याला त्याची जाणीव शिवतत्वाची सतत होत राहते। तर या महाशिवरात्रीचा अत्यंत असा दुर्मिळ असा आणि दुग्ध शर्करायुक्त असा योग जुळून आला आहे। तर तो कसा योग जुळून आलाय, तर बघा, या महाशिवरात्रीचा दिवशी आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी हा शनी प्रदोष आहे। त्याच्यानंतर रविवारी आपली महाशिवरात्री आपण करणार आहोत साजरी सगळेजण। त्याच्यानंतर सोमवारी म्हणजेच 16 तारखेला सोमवारी आपली सोमवती अमावस्या आली। असा हा त्रिवेणी संगम असा सुवर्ण योग यावर्षी जुळून आल्यामुळे महाशिवरात्री ही सर्व शिवभक्त हे खूप मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि मोठ्या श्रद्धेने, भावभक्तीने आणि एकदम मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रत्येक जण या महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक भाविक हा प्रत्येक मंदिरात जाऊन किंवा घरीच आपल्या शिवपिंडीवर स्तोत्र पठण करून किंवा इतर सर्व प्रकारच्या ज्या काही शिवशंकराच्या सेवा आहेत याचे पठण करणार आहे। त्यामुळे या महाशिवरात्रीला प्रत्येक जणांनी आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती आपल्या महादेवाला जर सांगितली तर आपल्या सर्व काही ज्या मनोकामना पूर्ण करणारे आपले हे साम सदाशिव म्हणजेच आपले महादेव आहेत। आणि म्हणूनच आपण श्री महादेवाला भोळा साम सदाशिव असे म्हणतो, कारण भोळा साम सदाशिव हा आपल्या मनातील, आपल्या आयुष्यातील, आपल्या सांसारिक जीवनातील सर्व प्रकारच्या अडीअडचणी पूर्ण करणारे असे एकमेव असे देव म्हणजे साक्षात श्री महादेव आहे। म्हणून महादेवाची जर आपण उपासना केली, व्रतवैकल्य केले तर आपल्या मनातील जी काही मनोकामना आहे त्या पूर्ण होतात। शिवाय आपल्याला लवकर मोक्ष प्राप्त होण्यास सुद्धा मदत होते। म्हणून शंकराची उपासना, व्रतवैकल्य हे सर्वजण आवर्जून करत असतात। तसेच सर्व भाविक भक्त शंकराची श्रद्धेने पूजा अर्चा करतात, त्यामुळे आपल्याला एक प्रकारची मनशांती मिळत असते। म्हणून या महाशिवरात्रीला सर्वजण आपण सर्व प्रकारच्या ज्या काही सेवा होतील किंवा जे काही आपल्याकडून ज्या काही स्तोत्र पठण किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ वाचतात ते सुद्धा आपल्याकडून यावर्षी सर्व भाविक जण भक्त आपण करणार आहोत। तर या महाशिवरात्रीला आपल्याला काय करायचं आहे, तर दुर्मिळ योग हा आलेलाच आहे या महाशिवरात्री, म्हणून जास्तीत जास्त सेवा कशा करता येतील ते आपण या महाशिवरात्रीला प्रत्येक जण करणार आहोत। तर बघा, या महाशिवरात्रीला सगळ्यांनी जर आपल्या मनात प्रत्येकाच्या एक प्रकारची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण प्रत्येक जण भगवान शंकराची आराधना, पूजा अर्चा मनोभावे करत असतो। प्रत्येक शिवभक्ताच्या मनामध्ये आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भगवान शंकराला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू अर्पण करत असतो। तर त्या वस्तू अर्पण करण्यामागे सुद्धा आपल्या मनातील जी काही इच्छा असेल किंवा आपल्या कुटुंबातील जी काही आपल्याला मनोकामना प्रत्येक व्यक्तीसाठी पूर्ण करायची आहे ते त्यासाठी आपण प्रत्येक जण भगवान शंकराची उपासना करत असतो। तर या दिवशी आपल्याला आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराच्या पिंडीवर आपल्याला एक वस्तू अर्पण करायच्या आहेत। तर त्या कोणत्या वस्तू आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, प्रत्येकाच्या मनात आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी काहीतरी इच्छा असते किंवा प्रत्येक जणाला आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये काही ना काही अडीअडचणी असतात, अडथळे असतात, संतान प्राप्तीची असतात, कर्ज असतं, कोणाला गरिबी असते, कोणाची अनेक प्रकारच्या म्हणजे कर्ज, गरिबी आणि लग्नासंबंधीचे प्रश्न, कोर्ट कचेऱ्या, असे अनेक प्रकारचे जे काही
अडथळे असतात, अडीअडचणी असतात, ते दूर करण्यासाठी प्रत्येकाची जर इच्छा पूर्ण होण्याची गरज असते प्रत्येकाला, आणि प्रत्येक जण आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ते भगवान शंकराला सांगत असतात. तर त्यासाठी प्रत्येक जण श्रद्धेने पूजा अर्चा करतात. तर आपल्याला या दिवशी मंदिरात जर तुम्हाला जमत असेल तर मंदिरात जाऊन या वस्तूंचा आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे, किंवा जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये रुद्राभिषेक कसा करायचा घरामध्ये, घरातील जर शिवपिंड असेल आपली तर त्याच्यावर रुद्राभिषेक कसा करायचा कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, तसंच आपण घरामध्ये सुद्धा या वस्तू आपल्या शिवपिंडीवर रुद्राभिषेक झाल्यानंतर वाहू शकतो किंवा अर्पण करू शकतो प्रत्येक वस्तू. तर त्या कोणत्या वस्तू आहेत त्याच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसं बघायला गेलं तर लोटाभर पाणी म्हणजे पेलाभर पाणी, प्यायचं पाणी असेल किंवा शुद्ध पाणी, याचा जरी आपण या दिवशी महाशिवरात्रीला किंवा एरवी सुद्धा आपण प्रत्येक वेळेला भगवान शिवपिंडीच्या पिंडीवर आपण जल अर्पण करत असतो किंवा लोटाभर पाणी अर्पण करत, त्यामुळे सुद्धा आपल्या मनातील कठीणातली कठीण जी मनोकामना आहे ती सुद्धा पूर्ण होण्यास मदत होते, व आपल्याला जल अर्पण केल्यामुळे सुद्धा काय मिळतं, मोक्ष प्राप्ती लवकरात लवकर मिळते. म्हणून आपण या दिवशी जलाभिषेक करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जलाभिषेक झाल्यानंतर आपल्याला कच्चं दूध म्हणजे गरम न करता जे आपण दूध आणतो घरी, ते आणल्या जे कच्चं दूध असतं त्या कच्च्या दुधाचा सुद्धा या दिवशी पिंडीवर आपण अभिषेक करू शकतो. तर या कच्च्या दुधामुळे काय होणार आहे, तर आपल्याला आयुष्य चांगलं लाभणार आहे, दीर्घायुष्य लाभणार आहे, आरोग्य चांगलं लाभणार आहे. म्हणून या दिवशी कच्च्या दुधाचा आपल्याला काय करायचे, भगवान शंकराच्या पिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. तिसरं म्हणजे मध हा अत्यंत असा गोडवा निर्माण करणारा असा मध असतो. तर या मधामुळे काय होतं बघा, आपले नातेसंबंध जर बिघडलेले असतील, नातेसंबंधात वितुष्ट आले असेल, तर त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये गोडवा निर्माण होतो. तसेच मधामुळे काय होतात, अनेक प्रकारचे दीर्घ आजार बरे होतात. कोण जर आजारी असेल घरामध्ये किंवा कोणत्याही प्रकारचा आजारपण असेल, रोग असेल, तर तो बरा होण्यासाठी सुद्धा मधाचा या दिवशी महाशिवरात्रीला आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी, आता लक्ष्मी म्हणजेच काय, धन, संपत्ती, समृद्धी, पैसा, असं ही लक्ष्मी कोणालाही हवीशी असते. सगळ्यांना लक्ष्मीची प्राप्ती हवीच असते, आणि ही लक्ष्मी प्राप्ती जर आपल्याला करायची असेल तर या दिवशीच महाशिवरात्रीला आपल्याला पिंडीवर आपल्याला या दिवशी उसाचा रस अर्पण करायचा आहे. म्हणजे उसाच्या रसाचा आपल्याला या शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे. तर उसाचा रस जर नाही मिळाला त्या दिवशी, तर आदल्या दिवशी आणून आपण आपल्या घरी ठेवू शकतो फ्रीजमध्ये. दुसऱ्या दिवशी मिळू शकत नाही काही ठिकाणी, जर मिळाला तर अत्यंत चांगलंच आहे. या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्ती जर करायची असेल, घरात शांतता, सुख, समृद्धी, आयुष्य, पैसा, अडका जर पाहिजे असेल, तर या दिवशी महाशिवरात्रीला आपल्याला उसाच्या रसाने अभिषेक शिवपिंडीवर करायचा आहे. त्याचप्रमाणे संतान प्राप्ती कोणाला मूल होत नसेल तर संतान प्राप्तीसाठी आपल्याला या दिवशी गाईच्या दुधाचं, कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा आहे. शक्यतो गाईचं दूध कच्चं पाहिजे, गरम न करता आपण कच्चं दूध जसं आणतो मार्केटमधून, तसं ते कच्च्या दुधाचा आपल्याला पेलाभर घ्यायचं आहे किंवा लोटाभर घेऊन ते शंकराच्या पिंडीवर आपल्याला ते अर्पण करायचं आहे. नंतर जर अत्यंत कठीण असा पितृदोष म्हणजेच वास्तुदोष असतो, पितृदोष असतो, प्रखरातला प्रखर असा पितृदोष जर आपल्या घरामध्ये असतो, प्रत्येकालाच असतो प्रखर पितृदोष, तर हा पितृदोष नाहीसा करायचा असेल तर शंकराच्या पिंडीवर महाशिवरात्रीला काळ्या तिळाचं मुठभर असे काळे तीळ आपल्याला घ्यायचे. तर ते काळ्या तिळाचं आपल्याला शिवपिंडीवर या दिवशी आपल्याला अर्पण करायचं आहे. या दिवशी शिवपिंडीवर जर आपण काळे तीळचा अर्पण केले तर आपल्या जीवनात ज्या काही अडीअडचणी आहेत, पितृदोष आहे, लग्नासंबंधी, मुलासंबंधीच्या ज्या अडीअडचणी आहेत, त्या पितृदोषामुळे कमी होण्यामध्ये मदत होते. म्हणून आपल्याला या महाशिवरात्रीला
मुठभर असे काळे तीळ पिंडीवर अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला अख्खे पांढरे तीळ आपल्याला अख्खे पांढरे तीळ ना अख्खे पांढरे तांदूळ म्हणजे न तुटलेले असे अख्खे पांढरे तीळ आपल्याला या दिवशी सुद्धा पिंडीवर अर्पण करायचे आहे. त्याच्यानंतर दह्याचा सुद्धा आपल्याला शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे किंवा दही आपल्याला या दिवशी अर्पण करायचं आहे पिंडीवर. तर त्यामुळे काय होतं, दही अर्पण केल्यामुळे आपल्या जवळील काही जर शत्रू असतील तर त्या शत्रूंपासून आपलं रक्षण होतं. संकट जर असतील, कोणत्याही प्रकारची आर्थिक अडीअडचणी असतील, कोर्ट कचेरीची, जमीन शेती संबंधीची जर काही अडीअडचणी अडथळे असतील तर ते दूर करण्यासाठी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवर आपल्याला दही अर्पण करायचं आहे. तर हे दही जर अर्पण करणार असाल पिंडीवर तर ते आपल्याला स्टीलच्या पेल्यातून किंवा स्टीलच्या ग्लासमधून न्यायचं आहे. आपल्याला तांब्याचं किंवा पितळेचं भांडं वापरायचं नाही दह्यासाठी, कारण दही हे नंतर तांब्याच्या पितळेच्या ह्याच्यात विष तयार होतं. म्हणून आपण आपल्या भोल्या शंकरांना किंवा आपल्या साम सदाशिवांच्या पिंडीवर आपल्याला विषमिश्रित असं दही अर्पण करायचं नाहीये. तर दही नेताना आपल्याला स्टीलच्या भांड्यातूनच न्यायचं आहे किंवा चमचाभर ते आपल्याला पिंडीवर अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर आहे जर कर्ज असेल, बघा प्रत्येकाच्या आयुष्यात कर्ज हे असतंच, कोणाला नाही आहे, सगळ्यांना कर्ज आहे. जर पैसा पाहिजे असेल, पैसा नसेल तर आपण कुठूनही कर्ज उचलतो, लोन घेतो. तर हे कर्ज जर आपल्या आयुष्यात नको असेल, आपल्या जीवनामध्ये नको असेल, कर्जमुक्ती पाहिजे असेल, तर कर्ज जर आपल्याला दूर करायचं असेल तर अख्खा मसूर आपण बनवतो बघा घरामध्ये, तर तो अख्खा मसूर आपल्याला या दिवशी शिवपिंडीवर अर्पण करायचा आहे. मुठभर घ्या, जसं आपण शिवामूठ अर्पण करतो तांदळाची, श्रावण महिन्यात जर सोमवार असतो तेव्हा आपण शिवामूठ अर्पण करतो, त्याचप्रमाणे आपल्याला अख्खा मसूर मुठभर घ्यायचा आहे आणि शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर गाईच्या शुद्ध असं तूप मिळालं तर त्या गाईचं शुद्ध तुपाचा सुद्धा आपण या शिवपिंडीवर अभिषेक करू शकतो किंवा ते आपण 2-3 चमचे असं शिवपिंडीवर अर्पण करू शकतो. तर ते तूप का अर्पण करायचं, जर बघा एकदम कमजोर व्यक्ती असेल, एकदम म्हणजे कमजोर म्हणजे अशक्तपणा असेल कुठल्या व्यक्तीला घरामध्ये आजारपणामुळे, तर त्याचा जर कमजोरपणा आहे, अशक्तपणा आहे, दूर होण्यास या तुपामुळे आपल्याला मदत होते. म्हणून या दिवशी महाशिवरात्रीला आपल्याला शिवपिंडीवर तूप अर्पण करायचं आहे. तर बघा शिवमहापुराणानुसार जर कोणाला जर ताप, ज्वर किंवा कोणत्याही प्रकारचा जर आजार असेल तर आपण शिवपिंडीवर काय करायचं आहे, लोटाभर असं जल अर्पण करायचे. लोटाभर जल अर्पण केल्यामुळे आपल्याला काय होतं, जो काही तापाचा आजार, ज्वर असेल, कठीणातला कठीण असा ताप असेल, तो जाण्यास सुद्धा मदत होते. जर आपण रोजच्या रोज जर शिवपिंडीवर जलाभिषेक केला तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरातील अनेक प्रकारच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर होतात आणि आपल्याला मोक्षप्राप्ती, मनशांती, त्याचबरोबर आपल्या आरोग्य चांगलं सुधारण्यासाठी सुद्धा मदत होते. असे अनेक प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्या आपण जर केल्या तर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो आणि जीवनातल्या कठीण ज्या समस्या आहेत त्या दूर होण्यास सुद्धा मदत होते. तसंच बघा प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मूल असतं. लहान मूल कसं अभ्यासात हुशार नसतं किंवा स्मरणशक्ती त्याची कमजोर असते किंवा अभ्यास करत नाही. अभ्यासामध्ये एखाद्या मुलाचं डोकं कमी चालतं किंवा त्याला अभ्यास करायची आवड नसते. तर अशा वेळी जर महाशिवरात्रीला आपण साखर मिश्रित दूध, कच्चं दूध, साखर मिश्रित जर दूध घेतलं, म्हणजे साखर टाकून त्या दुधामध्ये आपण जर 2-3 चमचे जर शिवपिंडीवर अर्पण केले तर त्यामुळे सुद्धा घरातील जी लहान मुले असेल अभ्यास करणारी, त्यांची स्मरणशक्ती तल्लख होण्यास आपल्याला मदत होते. तर अशा प्रकारे या ज्या महाशिवरात्रीला ज्या आपण काही वस्तू सांगितल्या घरामध्ये प्रत्येकाच्या ह्या वस्तू उपलब्ध असतात, नसेल तर त्या आदल्या दिवशी आणून ठेवा आणि जास्तीत जास्त या वस्तू अर्पण करा या दिवशी शिवपिंडीवर. अत्यंत असा दुर्मिळ योग या दिवशी
जुळून आलाय बघा. शनिवारी शनी प्रदोष आहे, रविवारी महाशिवरात्री आहे आणि सोमवारी आपली सोमवती अमावस्या येत असते, अमावस्या आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, जास्तीत जास्त जेवढ्या काही सेवा होतील त्या आपल्याला या दिवशी स्तोत्र पठण, आपल्या जे गुरुमाऊलींनी आपल्या ज्या दिंडोरी प्रणित ज्या सेवा आहेत त्या आपल्याला या दिवशी करायच्या. जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं कोणकोणत्या सेवा करायच्या त्या करायच्या आहेत. आणि या ज्या वस्तू आहेत त्या दिंडोरी प्रणित केंद्रातून साक्षात आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेल्या आहेत, म्हणून आज हा मी व्हिडिओ आपल्यासमोर आज आणला. तर ह्या ज्या सेवा आहेत त्या प्रत्येकाने आवर्जून उद्या महाशिवरात्रीला करायच्या आहेत. त्याचबरोबर महाशिवरात्रीवर रुद्राभिषेक करण्याच्या आधी आपण संकल्प करायचा आहे. म्हणजे संकल्प करताना आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला बेलपत्र, थोडंसं पाणी, त्याच्यानंतर अक्षता घ्यायचे आहे आणि संकल्प करायचा आहे. संकल्प करताना आपली जी काही इच्छा आहे ती भोल्या शंकर महादेवांना सांगायची आहे आणि आपलं नाव घ्यायचं आहे. मी तुमचं जे काही नाव असेल ते घ्यायचं आहे, तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि ते पाणी तांबणं सोडून आपल्याला संकल्प करून आपल्याला रुद्राभिषेक, सर्व प्रकारच्या ज्या काही सेवा आहेत त्या करायच्या आहेत. आणि ज्या काही आज मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या काही वस्तू सांगितल्या त्या उद्या शिवपिंडीवर अर्पण करायच्या आहेत. नाही मंदिरात करता आल्या तर घरी रुद्राभिषेक करायचा. रुद्राभिषेक झाल्यावर सुद्धा तुम्ही त्या वस्तू प्रत्येक अर्पण करू शकता. नाही ह्या सेवा कोणाला जमल्या, काही कारणास्तव कोणाला काही कामं असतील तर तुम्ही कमीत कमी ओम नमः शिवाय या मंत्राचं पठण करून आपल्या घरातील शिवपिंडीवर रुद्राभिषेक नक्की करा. त्यामुळे खूप अशा तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरातील कुटुंबामध्ये सांसारिक आपल्या अडीअडचणी, सर्व प्रकारच्या अडथळे दूर होण्यास मदत होते. म्हणून प्रत्येकाने ही जी महाशिवरात्री येणार आहे त्या दिवशी प्रत्येकाने या सेवा आवर्जून आपल्याला करायच्याच आहेत. थोडासा टाइम काढा, वेळ काढा. बघा आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी अख्खा पूर्ण दिवस आपल्याकडे आहे, त्यामुळे या सेवा करायला विसरू नका. जास्तीत जास्त शंकराच्या सेवा करा. त्या सेवेमुळे तुम्हाला तर चांगलं आयुष्य लाभणार आहे, पण तुमच्या घरातील ज्या काही व्यक्ती आहेत, ज्या काही तुमची मुलं, आई वडील आहेत, त्यांच्या सुद्धा सर्व प्रकारच्या समस्या दूर होणार आहे, आजार बरे होणार आहे, सर्व प्रकारच्या अडीअडचणी दूर होणार आहेत. त्यामुळे या सेवा करायला विसरू नका. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, शक्यतो भगवान महाशंकराच्या पिंडीवर तुपाचा जर दिवा लावता आला तर तुपाचा दिवा रात्रभर आपल्याला महाशिवरात्रीच्या रात्रभर आपल्याला तेवट ठेवायचं आहे. म्हणजे एक पंथी आपल्याला पिंडीजवळ तेवट ठेवायची आहे. तुपाची नसेल तरी आपल्या शेंगदाण्याच्या तेलाची असली तरी चालेल. जे काही तुम्ही तेल घरामध्ये वापरता जेवणात त्या तेलाचा लावला तरी चालेल. तसेच या दिवशी आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ दक्षिण दिशेला महाशिवरात्रीला सुद्धा तुम्ही एक दिवा किंवा छोटीशी पंथी तीळ टाकून सुद्धा लावू शकतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यात जो काही प्रकारातला प्रकार असा पितृदोष आहे तो नष्ट होण्यास आपल्याला मदत होईल. तर असा हा जो आजचा व्हिडिओ आहे, तर आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तो शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.